महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे स्कॉलरशिपचे फॉर्म हे आता चालू झालेले आहेत. तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की तुम्ही कुठे अर्ज करायचा आहे व तसेच कोणकोणत्या योजनेसाठी म्हणजेच कोणत्या विद्यार्थ्याला किती स्कॉलरशिप मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. यामध्ये बघा इथे तुम्हाला मेंबरशिप आहे आणि इथे ऍप्लिकेशन फॉर स्कीम्स यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. इथे गेल्यानंतर बघा इथे सगळ्यात सुरुवातीला सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, तर यामध्ये बघा इथे सर्क्युलर वरती जर तुम्ही क्लिक केलं आणि ही जर PDF तुम्ही पूर्ण बघितली, आता यामध्ये आपण दाखवणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्याला किती स्कॉलरशिप हे मिळणार आहे. तर इथे आपण PDF ही डाउनलोड करून घेतलेली आहे. तर यामध्ये योजनेची पात्रता काय, अटी शर्ती काय ते पूर्ण वरती दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा तुम्ही इयत्ता 10वी ते 12वी शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 2000 रुपये अर्थसहाय्य मिळेल. पदवी असेल, विद्यापीठ मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून, म्हणजेच नॉर्मल जी पदवी असेल, इंजिनिअरिंग, फार्मसी अशा नसतील, नॉर्मल असेल तर 2500 रुपये मिळेल. पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन साठी तुम्हाला 3000 रुपये हे मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला 2500 रुपये हे मिळतील. तसेच व्यावसायिक पदवी जसं इंजिनिअरिंग, फार्मसी झालं त्यांसाठी तुम्हाला 5000 रुपये हे मिळणार आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्ही MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असेल, म्हणजेच प्री आपण जिला म्हणतो, तर तुम्हाला 5000 हे मिळतील. UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला 8000 रुपये हे मिळणार आहेत. PhD अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी व एका संशोधनासाठी एकदाच लाभ अनुदय असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 5000 रुपये हे मिळणार आहेत. तर ह्या झाल्या शिक्षण म्हणजेच सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आहे, त्यामध्ये कोणाकोणाला किती मिळणार ते तुम्हाला इथे दिसून जाईल. आता हे झाल्यानंतर इथे MPSC UPSC देखील दिसेल तुम्हाला. आपण वरच्या सर्क्युलर मध्येच MPSC UPSC PhD साठी बघून घेतलं. इथे अप्लाय नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सिलेक्ट हे करायचं आहे ज्यासाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर परदेश शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आहे, क्रीडा अर्थसहाय्य योजना आहे, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना देखील आहे. आता इथे समजा तुम्ही पाठ्यपुस्तक बघितलं तर तुम्हाला इथे वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी व्यावसायिक क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या 50% रक्कम ही मिळणार आहे. कमाल अर्थसहाय्य 2500 पर्यंत जाणार आहे. म्हणजे तुम्ही जास्त देखील 5000च्या वरती जरी बिल दिलं तरी तुम्हाला 2500 पर्यंतच अर्थसहाय्य हे मिळणार आहे. व तसेच इतर अव्यावसायिक म्हणजेच इंजिनिअरिंग, वैद्यकीय जर नसेल तर तुम्हाला दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी 50% तर आहे, पण 1500 पर्यंतच तुम्हाला अर्थसहाय्य हे मिळणार आहे. तर याचा देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला कागदपत्रे काय लागणार त्यासाठी आपण ऑलरेडी सेपरेट प्रत्येकाचा व्हिडिओ हा बनवलेला आहे. पाठ्यपुस्तक झाल्यानंतर तुम्हाला इथे शासकीय टंकलेखन म्हणजेच बेसिक प्रमाणपत्र जे GCC TBC चे तुम्ही जे टायपिंगचे प्रमाणपत्र असतात त्यासाठी देखील तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचं देखील तुम्ही इथे बघू शकता. तर किती अर्थसहाय्य मिळणार ते देखील तुम्ही इथे बघू शकता. परीक्षा शुल्क देखील तुम्हाला वापस मिळणार आहे. हे सगळं मिळून 6500 पर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे. 6 महिन्याचा कालावधी असणं गरजेचं आहे. तर यानुसार तुम्हाला आपण सेपरेट जर पाहिजे असेल तर GCC TBC चा देखील अप्लाय करून व्हिडिओ टाकणार आहोत. त्यानंतर इथे शिवण यंत्र अनुदान योजना आहे, ज्यामध्ये बघा यामध्ये देखील तुम्हाला जर तुम्ही मंडळांतर्गत जे प्रशिक्षण चालू आहे ते जर कंप्लीट केले तर तुम्हाला तिथे शिलाई मशीन देखील मिळणार आहे, म्हणजेच त्यासाठी अनुदान हे मिळणार आहे. त्यामधल्या अटी शर्ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर वाहन चालक प्रशिक्षण देखील आहे, त्यासाठी देखील तुम्ही इथे बघू शकता. त्यासाठी देखील तुम्हाला अनुदान हे मिळणार आहे. तर या प्रकारे बरेचसे स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत, ते तुम्हाला इथे भरता येतात. आता यासाठी इलिजिबिलिटी जर म्हणलं तर तुमचे आई किंवा वडील कामगार असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे पेमेंट स्लिप असणं गरजेचं आहे. तर पेमेंट स्लिपवरती तुम्हाला एक लिन नंबर मिळेल. पेमेंट स्लिपवरती मेन्शन नसेल तरी देखील तुम्ही कंपनीमध्ये जाऊन लिन नंबर विचारू शकता. ते तुम्हाला तुमचा लिन नंबर हा देऊन टाकतील. त्यांच्याकडे जर नसेल जायचं तुम्हाला तर तुम्ही जवळच्या कामगार कल्याण ऑफिसला जाऊन तिथून तुमचा लिन नंबर घेऊ शकता आणि अर्ज हा करू शकता. आता अर्ज कसा करायचा, तर इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे अप्लाय नाव बटन दिसेल, यावरती तुम्हाला अर्ज हा करायचा आहे. पण त्या अगोदर तुम्हाला तुमची मेंबरशिप घेणं गरजेचं आहे. आता अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर इथे लिन नंबर टाकून सबमिट करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव दिसतील, कोणासाठी अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. पण त्या अगोदर तुम्हाला मेंबरशिप घेणं गरजेचं आहे. इथे मेंबरशिप मध्ये तुम्हाला इथे न्यू मेंबरशिप वरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला लिन नंबर टाकून अगोदर
मेंबरशिप ही घ्यायची आहे. अगोदर लेबरची म्हणजे जो लेबर आहे, एम्प्लॉय आहे त्याची घ्यायची आहे. त्यानंतर फॅमिली मेंबरची घ्यायची आहे. आता फॅमिली मेंबर जर लिस्टमध्ये दिसत नसतील तर तुम्हाला कसे ॲड करायचे, तर इथे लेबर लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही फॅमिली मेंबर हे ॲड करू शकता. आता इथे लेबर लॉग इन मध्ये जर गेलं तर इथे तुम्हाला लीन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड हा तुमचा मोबाईल नंबर राहणार आहे. तुमच्याकडून लॉग इन नसेल होत, काही इश्यू येत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. आपण तुम्हाला इथे लॉग इन करण्यात मदत करू. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून तुमचे फॅमिली मेंबर ॲड करायचे आहे, मेंबरशिप घ्यायची आहे आणि स्कॉलरशिपसाठी अर्ज हा करायचा आहे. आता प्रत्येकाचा सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेला आहे. पहिली स्टेप आहे तुमचा लीन नंबर टाकून तुम्हाला मेंबरशिपला अप्लाय करायचा आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यात टॉपला मिळेल. त्याच्यानंतर मेंबरशिप अप्रूव्ह झाल्यानंतर स्कॉलरशिपला अर्ज कसा करायचा सर्वसाधारणसाठी त्याचा व्हिडिओ मिळेल. पाठ्यपुस्तकसाठी कसा अर्ज करायचा त्याचा व्हिडिओ मिळेल. पूर्ण तिन्ही व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळून जाईल. या प्रकारे तुम्ही तुमचा कामगार कल्याण मंडळचा स्कॉलरशिपचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता. आता इथे डेट्स जर तुम्ही पाहिल्या ॲप्लिकेशन फॉर स्कीम्स तर इथे लास्ट डेट सध्या दिसत नाहीये. डेट अपडेट झाली, काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट येऊन जाईल. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.